साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्रातील सर्वच मानाच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असून या पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी सोलापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सुमारे 2000 पोलिसांचा फौजफाटा कार्यरत करण्यात येणार असल्याचे अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आळंदीहून प्रस्थान झाले असून हा सोहळा 30 जून रोजी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत धर्मपुरी येथे प्रवेश करत आहे। प्रवेशानंतर नातेपुते, माळशिरस, वेळापूर, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होतो। या सोहळ्यामध्ये सुमारे 7 ते 8 लाख वैष्णव तर 9000 वाहने असतात। जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे देहू येथून प्रस्थान झाले असून सदरचा सोहळा 1 जुलै रोजी अकलूज येथे प्रवेश करत आहे। या सोहळ्यामध्ये सुमारे 3 ते 4 लाख वैष्णव, 5000 वाहने असतात। सदरचा सोहळा अकलूज, माळशिरस, श्रीपूर, बोरगाव, तोंडले बोंडले, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी मार्गे पंढरपूरला प्रस्थान होतो। यासह श्री सोपानकाका पालखी सोहळा, संत चांगवटेश्वर महाराजांचा पालखी सोहळा देखील जिल्ह्यात प्रवेश करत असतो। सदरचा सोहळा शिस्तप्रिय आणि नियोजनबद्ध व्हावा याकरता पोलीस प्रशासन प्रयत्न करत असून अपघातमुक्त वारी, निर्मल वारी, हरित वारी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे नारायण शिरगावकर यांनी सांगितले। महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष निर्भया पथकांची स्थापना करण्यात आली आहे। चोऱ्या रोखण्यासाठी अँटी थेफ्ट पथक नेमण्यात आले आहे। विनापरवाना ड्रोन उडवल्यास ड्रोनर गनचा वापर करण्यात येणार आहे। हरवलेले मुले, वृद्ध, महिलांसाठी मिसिंग सेल स्थापन करण्यात आला आहे। पालखी मार्गावर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याची सुविधाही करण्यात येणार आहे।